छत्रपती संभाजीनगर मनपात 15 ठिकाणांच्या नामांतराला मंजुरी आहे। औरंगापूरच्या नामांतरावरून नवा वाद आहे। औरंगापुराचं नाव बदललं, संभाजी पेठ ठेवलं। ठाकरे सेनेच्या रशीद मामूंचा नामांतराला विरोध आहे। महापुरुषांची भली मोठी महापुरुषांची नावं देत आहे, त्यामुळे स्थानिक महापुरुषांची देखील तुम्ही नावं देऊ शकता। त्यांचा सन्मान मोठा आहे, त्यामुळे किरकोळ जागांना त्यांचं नाव देऊ नका, अशी भूमिका अशी भावना जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक रशीद मामू यांनी घेतली आहे। असं आहे माझं म्हणणं की छत्रपती संभाजी महाराजाचं नाव तो शहराला दिले आपण, शिवाजी महाराजाचं नाव बी मोठं दिलेलं आहे, ते मोठे माणूस आहे, परंतु त्यांचं नाव मग तुम्ही गल्ली गल्लीला देतात, ते चांगलं वाटत नाही। कशा काय की ते आता छोटा मोहल्ले त्याचा औरंगपुरा, त्याचं नाव ते म्हणलं की संभाजी पेठ, जेव्हा आपण मोठं नाव तर मी म्हणलं तिकडे शालिग्राम बसई होते आणि त्याने कार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष देता आणि गट देता, ते एक्ट मध्ये नाव होता, त्याने त्याचा प्रयत्न केला आणि कॉर्पोरेशन आणि त्याने फार फंड बी दिलेला आहे। मी मला त्याचं नाव ठेवलं, गोविंदभाई सराफ आहे, डॉक्टर रफिक जकरिया आहे, अरुचंद कापडिया होते, दुसरे आपके लोमटे साहेब होते, मनोहर टकसाल होते, चंद्रगुप्त चौधरी होते। त्याचं जे काम खोटं असतात मी त्याचा विरोध करणार आणि ते म्हणणार की संभाजी महाराज मामू मुसलमान होऊन कर, तसा ते विसरून जायचे। मी उद्धव ठाकरेचा आहे आणि तेच पार्टीमध्ये आहे, ते जातपात आहेत ते मी ऐकत नाही आणि मानत नाही, परंतु त्यांना दुकानदारी चालवायची, ते दुकानदारी चालवायचं लोक म्हणतात तुम्ही विरोध, मी विरोध नाही केला। छत्रपती संभाजीनगरातील औरंगपुरा या परिसराला संभाजी पेठ हे नाव देण्याची मागणी जी आहे ती सभापती अनिल मकरे यांनी केली होती, तर त्या ठिकाणी दुसरा पर्याय जो आहे तो रशीद मामींनी दिलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। तुम्ही का ही मागणी करताय? काही दिवसांपूर्वी तुमची मागणी होती की शहराचं नाव बदलावं, आता तुम्ही परिसराचं नाव बदलावं। आता संभाजीनगर नाव औरंगाबादचं संभाजीनगर केलं आहे, तर औरंगपुरा कशा ठेवायचं? औरंगपुराचं नाव संभाजी पेठ सगळ्यांची मागणी होती आणि शहराचा हार्ट ऑफ द सिटी आहे, त्यासाठी संभाजीनगर मी मागणी केली, मान्यता झाली। काही लोकांनी विरोध केला, ते मामूचं कामच आहे, मामूची पार्टी झालेली आहे, त्यांनी विरोध केला आहे, पण मान्यता भेटली। सगळी संघटना माझ्या बरोबर होती, काही MIMचे लोक होते, त्यांनी विरोध केलाय, म्हणजे मान्यता भेटलेली आहे। बरं, स्थानिक नेते कोण आहे, कोणाचं नाव द्यायचं? आता संभाजी पेठ पहिल्यापासून नाव झालेलं आहे, लिगल झालं। आज GB मध्ये मान्यता दिली आहे महापौर साहेबांनी, त्यांचा धन्यवाद। आणि सगळं माझे 70 भाजप सेना युतीचे 70 नगरसेवक त्यांनी मान्यता दिली, त्यांचं मी स्वागत करतो। अरे कुठे बाळासाहेब होते, कुठे उद्धव ठाकरे आहे? काय बोलतात तुम्ही? ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसच्या जवळ जावं लागेल त्यावेळेस मी माझी दुकान बंद करणार, तोच त्यांचा मुलगा काँग्रेस बरोबर जातो, मुस्लिम लीग बरोबर जातो। आता मामूची पार्टी केली त्यांनी, काय करत होती? ज्या मामूनी वंदे मातरमला विरोध केलं महापौर असताना, अशा मामूला तुम्ही तिकीट देतात? काय हिंदुत्व बोलतात तुम्ही? खरे हिंदुत्व आम्ही आहे। सुरुवातीला विरोधही झाला, मात्र तो प्रस्ताव आता मंजूरही झालाय, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील औरंगपुरा नाही तर आता संभाजी पेठ म्हणावं लागणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।